नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? एस क्लास एज्युकेशन बाय सुहानीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहतोय 11th स्टँडर्ड बायोलॉजी चॅप्टर नंबर 10 दॅट इज ॲनिमल टिश्यू. या चॅप्टरमधले महत्त्वाचे क्वेश्चन्स, टॉपिक्स आणि कोणते टॉपिक्स तुम्ही स्किप करू शकता. सो लेट अस स्टार्ट. पहिला जो इंट्रोडक्शनचा पार्ट आहे तो तुम्ही स्किप करू शकता. नेक्स्ट आहे व्हॉट इज मीन बाय हिस्टोलॉजी, हे पण तुम्ही स्किप करू शकता. आलंच तर इट इज सिम्पल स्टडी ऑफ स्ट्रक्चर अँड अरेंजमेंट ऑफ टिश्यूज. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे एपिथेलियल टिश्यू. याच्यावरती डिरेक्टली शॉर्ट नोट लिहायला विचारलं जातं. सो याच्यामध्ये एक्सपेक्टेड आहे की तुम्ही जे काही जनरल कॅरेक्टरिस्टिक्स आहेत एपिथेलियल टिश्यूचे तर ते एक्सप्लेन कराल, अलॉंग विथ त्याचे टाईप्स, सिम्पल एपिथेलियल, कंपाऊंड एपिथेलियल, त्याच्यामधले जे काही सब टाईप्स आहेत ते पण तुम्ही इथे एक्सप्लेन करू शकता. नेक्स्ट आहे सिम्पल एपिथेलियल टिश्यू, कंपाऊंड एपिथेलियल टिश्यू. या सगळ्या टाईप्सबद्दल तुम्ही 2 ते 3 ओळींमध्ये काहीतरी इन्फॉर्मेशन लक्षात ठेवू शकता, जी की रिक्वायर्ड इन्फॉर्मेशन आहे. जेणेकरून जर तुम्हाला एपिथेलियल टिश्यू हा अजून थोडासा मोठा, म्हणजे 3 मार्कांसाठी वगैरे किंवा 4 मार्कांसाठी वगैरे जर आलं विथ टाईप्स एक्सप्लेन करा, तर त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त नावं लिहून चालणार नाही, तर हे 2 ते 3 ओळींमध्ये एक्सप्लेन पण करावं लागेल. सो स्क्वॅमस एपिथेलियम असेल, क्युपॉइडल एपिथेलियम असेल, कॉलमिनार एपिथेलियम आणि सिलेटेड एपिथेलियम, ह्याचं तुम्हाला फंक्शन्स आणि याचं जे काही स्ट्रक्चर आहे तर ते शॉर्टमध्ये लक्षात ठेवावं लागेल. आणि कधीकधी तुम्हाला असा पण प्रश्न येतो की वरती दिलेलं असतं एक्सप्लेन स्ट्रक्चर अँड फंक्शन्स ऑफ द फॉलोविंग टाईप्स ऑफ टिश्यू, आणि तुम्हाला स्क्वॅमस, क्युबॉइडल असं एकत्र दिलं जातं 2 मार्क्ससाठी. सो याला 1 मार्क आणि याला 1 मार्क. तर त्या केसमध्ये तुम्हाला विथ डायग्राम हे थोडंसं स्ट्रक्चर एक्सप्लेन करायचं असतं, फ्लॅट आहे की कसं आहे, आणि फंक्शनमध्ये पण 1 ते 2 ओळींमध्ये लिहायचं असतं. ठीक आहे. सो प्रत्येक टिश्यूचे फंक्शन्स आणि साधारणतः स्ट्रक्चर अलॉंग विथ डायग्राम तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे, म्हणजे इन शॉर्ट हे पूर्ण केलं तरी पण चालणार आहे. सेन्सरी तुम्ही स्किप करू शकता. ग्लँड्युलर एपिथेलियममध्ये मात्र तुम्हाला हे एक्झाम्पल्स लक्षात ठेवावे लागतील की हे कुठे कुठे पाहायला मिळतात किंवा यांचे लोकेशन्स काय आहेत. आफ्टर दॅट जर्मायनल एपिथेलियम असं शॉर्ट नोटसाठी नाही येऊ शकत कारण खूपच लहान इन्फॉर्मेशन आहे. सो इफ यू वॉन्ट यू कॅन स्किप. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे सेल जंक्शन्स. हा पूर्ण एक शॉर्ट नोटसारखा भाग येतो आणि तुम्हाला हे सगळं लिहावं लागतं की सेल जंक्शन्समध्ये कोणते कोणते जंक्शन्स आहेत, तर ते 1 2 3 4 5. सो या ठिकाणी तुम्हाला 2 मार्कांसाठी हा प्रश्न येतो. नेक्स्ट आहे कंपाऊंड एपिथेलियम टिश्यू. जर एक्सप्लेन करायला आला तर एवढंच एक्सप्लेन करायचं आहे, डायग्राम नाही ड्रॉ केले तरी पण चालेल. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे कनेक्टिव्ह टिश्यू. कनेक्टिव्ह टिश्यूमध्ये अगेन शॉर्ट नोटमध्ये आलं तर सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला एवढं एक्सप्लेन करायचं आहे कनेक्टिव्ह टिश्यू काय असतात आणि ते कसे क्लासिफाय केलेत. हे डायग्राम नाही केलं तरी पण चालेल, पण नीट देणार असाल तर डायग्राम करावी लागेल, CET देणार असाल तरी पण डायग्राम करावी लागेल. बट स्कूल लेवलवरती म्हणजे कॉलेज लेवलवरती जे एक्झाम्स होतात त्याच्यामध्ये हे नाही विचारलं जात. सो यू कॅन स्किप. नेक्स्ट आहे सिमिलरली कनेक्टिव्ह टिश्यू जे आहे त्याच्यावरती जर त्याच्यामध्ये जर टाईप्स एक्सप्लेन करा असा प्रश्न आला तर तुम्हाला यातले 2 पॉईंट्स लिहावे लागतील की एल्युलरमध्ये काय काय होतं आणि ॲडिपोजमध्ये काय काय होतं. जास्त एलॅबोरेट न करता थोडक्यात लिहायचे कारण हे कंबाईन क्वेश्चन येतो. सो 1 मार्कच असतो प्रत्येकाला, त्याच्यामुळे तुम्ही शॉर्टमध्ये लिहू शकता. सो फंक्शन्स माहिती असणे इम्पॉर्टंट आहे आणि थोडक्यात स्ट्रक्चर. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे डेन्स कनेक्टिव्ह टिश्यू. हे डिरेक्टली लिहायला नाही विचारलं जात. सो इफ यू वॉन्ट यू कॅन स्किप, पण तुम्हाला ॲटलिस्ट हे माहिती पाहिजे की डेन्स कनेक्टिव्ह टिश्यूमध्ये काय काय येतं. जसं की फॉर एक्झाम्पल लिगामेंट्स येतात, तर त्याच्यामध्ये कुठे आहे पोझिशन लिगामेंटची हे थोडक्यात माहिती पाहिजे. MCQजमध्ये किंवा ट्रू ऑर फॉल्समध्ये आलं तर तुम्ही ते लिहू शकता. नेक्स्ट आहे सपोर्टिंग कनेक्टिव्ह टिश्यू. याच्यामध्ये कार्टिलेज आहे. तर कार्टिलेजच्या टाईप्सवरती असं मॅच द कॉलमसारखा क्वेश्चन बनू शकतो. लाईक हायलिन कार्टिलेज आहे किंवा इलास्टिक कार्टिलेज आहे, ते कुठे प्रेझेंट असतात आणि त्यांचं नाव, असं हे तुम्हाला मॅच द कॉलमसारखं येऊ शकतं. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, हे शॉर्ट नोटसाठी नाही येणार बट तुम्हाला ॲटलिस्ट वरचेवर माहिती पाहिजे की ह्याचं लोकेशन काय आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे बोन्स. बोन्समध्ये काय काय प्रेझेंट असतं किंवा बोन्स कशापासून बनलेले असतात हे माहिती पाहिजे. हे तुम्हाला MCQजमध्ये किंवा आन्सर इन 1 सेंटेन्समध्ये विचारलं जातं. नेक्स्ट बोनचं स्ट्रक्चर वगैरे इतकं डिटेलमध्ये नाही विचारलं जात, सो तुम्ही स्किप करू शकता. मस्क्युलर टिश्यूमध्ये तुम्हाला टाईप्स विचारले जातात. स्केलेटल, कार्डिएक असेल तर प्रत्येकाचं डायग्राम ड्रॉ करून विथ एक्सप्लेनेशन तुम्हाला ते लिहावं लागतं. सो त्याच्यामुळे मस्क्युलर टिश्यू पूर्ण करायचं आहे. याच्यामध्ये स्केलेटल मसल असेल किंवा कार्डिएक मसल असेल किंवा स्मूथ मसल असेल, या प्रत्येकाचे फक्त तुम्हाला 3 ते 4 कॅरेक्टरिस्टिक्स आणि डायग्राम एवढंच लक्षात ठेवायचं आहे. बाकीचं एक्स्ट्रा नाही केलं तरी पण चालेल कारण प्रत्येकाला इथे 1 ते 1.5 मार्कांचंच वेटेज असतं. सो त्याच्यामुळे तुम्हाला फक्त डायग्राम्स आणि फंक्शन लक्षात ठेवायचे आहेत. याच्यामध्ये पण तुम्ही हे डिटेलमध्ये न करता फक्त डायग्राम आणि फंक्शन किंवा कॅरेक्टरिस्टिक्स जे आहे तेवढे केलं तरी पण चालेल. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे नर्वस टिश्यू. डायग्राम ड्रॉ करायला येते न्यूरॉनची.
विथ डायग्राम तुम्हाला न्यूरॉनमधले जे पार्ट्स आहेत लाईक एक्झॉन असेल, डेंड्राइट्स असतील, सेल बॉडी असेल, तर हे एक्सप्लेन करायला पण येऊ शकतं. सो त्याचं एक्सप्लेनेशन या ठिकाणी पाहायला मिळतं आहे. एवढं केलं तरी पण सफिशियंट आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे न्यूरॉनचे किंवा नर्वस टिश्यूचे हे जे टाईप्स आहेत किंवा ते आपण 3 टाईप्समध्ये क्लासिफाय करतो, तर हे तुम्हाला 2 to 3 मार्क्ससाठी एक्झाममध्ये येऊ शकतं. येस, डन. सो हा जो मधला भाग आहे तो तुम्हाला वरचेवर फक्त माहिती पाहिजे, डिरेक्टली शॉर्ट नोटमध्ये नाही आहेत, पण तुम्हाला ॲटलिस्ट माहिती पाहिजे की नेमकं काय आहे. मायलिनेटेड आणि नॉन मायलिनेटेड जे तुम्हाला 12thला आहे, आता नाही केलं तरी पण चालू शकतं. बट तरी पण वरचेवर जर तुम्हाला डिफरन्स माहिती असेल तर बेस्ट आहे. आलंच एक्झामला तर तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. आफ्टर दॅट MCQs तुम्ही ॲज युजल सगळे करणार आहात. हे असं तुम्हाला मॅथ्सच्या कॉलम्ससाठी येऊ शकतं. सिमिलरली हे फंक्शन्स लिहायला असे चार्ट्स पण येऊ शकतात. सो हे फंक्शन्स करून ठेवा आणि हे मॅथ्सचे कॉलम्स आणि MCQs बाकी सगळं आपण पाहिलं आहे. सो आय होप की तुम्हाला हा पेपर सोपा जाईल आणि थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बेस्ट ऑफ लक फॉर युअर एक्झाम्स अँड बाय बाय.